विद्यार्थी मित्रांनो, मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वर्ग 10वा इंग्रजी, वर्ग 12वा इंग्रजी, वर्ग 9वा इंग्रजी, वर्ग 7वा गणित या सर्व विषयांच्या व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका। चला तर पाहूया, महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेला सेतू अभ्यासक्रमांतर्गत वर्ग 7वीचा विषय गणित, त्याचा तिसरा दिवस। उपघटक आहेत कोनांचे प्रकार, कंपास पेटीतील साधने, कोन दुभाजक काढण्याची कृती। सर्वप्रथम पाहू आपण कोनांचे प्रकार। कोनांचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण सर्वप्रथम पाहू कोन म्हणजे काय। आता या ठिकाणी मी एक आकृती काढतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल। बघा, या ठिकाणी मी दोन आकृत्या काढलेल्या आहेत। आता ही जी आकृती आहे या आकृतीला कोन म्हणतात, पण आता कोन ही आकृती तयार कशी झाली बघा। हा या कोनाचा शिरोबिंदू आहे, हा सुद्धा या कोनाचा शिरोबिंदू आहे। समजा या शिरोबिंदूचं नाव बी आहे, या शिरोबिंदूचं नाव क्यू आहे। पी या शिरोबिंदू पासून एक किरण निघालं, इथं आपण एका बिंदूला नाव देऊ, या किरणवर एक बिंदू घेऊ आणि नाव देऊ ए। किरण आहे बी, या दिशेला एक दुसरं किरण चाललं, इथे एक बिंदू घेऊ आणि याला नाव देऊ सी। तर विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीला म्हटलेलं आहे कोन। या ठिकाणी कोन तयार होतो म्हणजे एक शिरोबिंदू किंवा एका बिंदूमधून दोन किरण निघाल्यानंतर, एका बिंदूमधून दोन किरण निघाल्यानंतर जी आकृती तयार होते त्याला म्हटलं जातं कोन। हा एक बिंदू आहे आणि या बिंदूमधून इकडे एक किरण गेलं, इकडे एक किरण गेलं। दोन किरण दोन वेगळ्या दिशेनेच गेले पाहिजे असं काही आवश्यक नाही। जनरली ते दोन वेगळ्या दिशेनेच असतात, म्हणजे 100 पैकी 99 किरण हे वेगळ्या वेगळ्या दिशेनेच गेलेले असतात। एखाद्याच वेळेला दोन्हीही किरण एका दिशेला गेले असतात आणि त्याला एक नाव आहे, ते आपण आता पाहणारच आहोत। तर ही आहे एका कोनाची आकृती आणि ही सुद्धा आहे एका कोनाची आकृती। याला आपण नाव देऊ पी, याला नाव देऊ आर। हा झाला कोन पी क्यू आर, किंवा याला जसं म्हणतात कोन आर क्यू पी, आर क्यू पी। हा आहे कोन एबीसी, किंवा यालाच म्हणतात सीबीए, सीबीए। तर कोन म्हणजे काय, तर एक शिरोबिंदू, एक बिंदू ज्यामधून दोन किरण निघाले आणि एकंदर ही जी आकृती तयार होते याला म्हणतात कोन। आता पाहू आपण कोनाचे प्रकार। चला आता पाहूया कोनांचे वेगवेगळे प्रकार। कोनांचे प्रकार, कोनांचे हे तसे 7 प्रकार आहेत। शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन। आता आपण पाहू की हे प्रकार कोनांच्या कोणत्या मापांवरून पडलेले आहे, किंवा या प्रत्येक कोनामध्ये कोनाचं माप किती असते हे आता आपण पाहू। या ठिकाणी मी एक कोनाची आकृती काढतो। आता हे दोन्हीही किरण वेगवेगळ्या दिशेमध्ये गेले पाहिजे असं काही नाही। ते किरण वेगवेगळ्या दिशेला जाऊ शकतात, कधी कधी ते एकाही दिशेमध्ये जाऊ शकतात। तर हे त्या किरणांवर डिपेंड आहे आणि ते किरण जसे जातील आणि त्या दोन किरणामध्ये हे जे अंतर राहील यावरून हा कोन ठरत असतो। आता समजा हा जो शिरोबिंदू आहे याचं नाव आपण बी दिलं, या ठिकाणी एक बिंदू दिला, या बिंदूचं नाव ए दिलं आणि या ठिकाणी ज्या बिंदूचं नाव सी दिलं, तर हा कोन या ठिकाणी तयार झालेला आहे आपला कोन एबीसी। यालाच आपण कोन सीबीए असं सुद्धा वाचू शकतो। ए बी सी, ज्या ठिकाणी कोन तयार झालेला आहे तो बिंदू तिघांमध्ये असला पाहिजे। ए बी सी, सी बी ए। या बिंदूमधून दोन किरण निघलेले आहेत आणि ते किरण निघल्यामुळे या ठिकाणी कोन तयार झाला। आता या दोन किरणांमधलं हे जे अंतर आहे हे आपण अंशामध्ये मोजत असतो। अंश, 0 अंश ते 360 अंश अशा प्रकारे हे मोजमाप होते। तर या दोन किरणांमध्ये जे काही अंतर आहे ते आपण अंशामध्ये मोजतो आणि त्याच वरून कोनाचे वेगवेगळे प्रकार
पडलेले आहे कोण. आपण आता या 7ही प्रकारांची माहिती घेऊया. या ठिकाणी पहिला कोण आहे शून्य कोण. लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला या आकृतीच्या माध्यमातून आपण इथं समजून घेऊ. असं गृहीत धरा की हा कोणाचा शिरोबिंदू आहे आणि हे एक किरण आहे आणि हे दुसरं किरण आहे. तर या ठिकाणी कोन तयार होत आहे. आता हे किरण जसे दूर जातील तर कोणाचं माप वाढेल, जवळ येईल तर कोणाचं माप कमी होईल. कधी कधी हे किरण असे सुद्धा होऊ शकतात. म्हणजे या बिंदूपासून 2 किरण निघलेले आहे परंतु ते दोन्ही किरण एकाच दिशेने गेले तर तशाही वेळेस एक कोन तयार होतो. त्याही कोणाला काही माप असतं. आणि कधी कधी हे 2 किरण परस्पर विरुद्ध दिशेने जातात. कधी असे होऊ शकतात, असे होऊ शकतात. तर वेगवेगळ्या प्रकारे हे 2 किरण जाऊ शकतात आणि 2 किरण ज्या दिशेला जातील आणि या 2 किरणांमध्ये जे काही अंतर राहील त्या अंतरावरून या कोनांची माप आपण ठरवतो. तर आता शून्य कोनामध्ये हे जे 2 किरण असतात हे 2 किरण एकाच दिशेला जातात आणि या 2 किरणांमध्ये काहीच अंतर नसते. एक किरण त्याच दिशेला गेलं आणि दुसरंही किरण जर त्याच दिशेला गेलं असेल तर या ठिकाणी कुठलंही अंतर नाही. 2 किरणांमध्ये आपल्याला कुठलंही अंतर दिसत नाही आणि म्हणून हे जे अंतर आहे हे शून्य आहे आणि म्हणून या कोणाला म्हणतात शून्य कोन. ही आकृती आपण असं काढू शकतो. हे समजा बी बिंदू आहे, हे पहिलं किरण आहे आणि त्याच दिशेनं दुसरं किरण गेलं. इथं आपण एक सी बिंदू घेऊ. तर अशा प्रकारे ही आकृती होईल शून्य कोनाची. यामध्ये बीसी सुद्धा याच दिशेने गेलेला आहे आणि बीए सुद्धा याच दिशेने गेलं आहे. त्यामुळे इथं कुठलाही कोन तयार झाला नाही. कोन तयारही झाला तर तो किती अंशाचा, 0 अंशाचा, म्हणजे कोनच तयार झाला नाही. आता यानंतर पाहू आपण लघुकोन. लघुकोन म्हणजे काय तर बघा, हे आहे शून्य कोन. या 0 अंशापासून थोडं थोडं आपण असं वर जर हे 2 किरण दाखवले आणि जर असे दाखवले आपण तर हा झाला 90 अंशाचा कोन. हा आपल्याला कोन मापकाने मोजावा लागेल पण अंदाजे आपण समजूया की हा कोन किती अंशाचा झाला, 90 अंशाचा झालेला आहे. तर 90 अंशापेक्षा कमी म्हणजे 89 पर्यंत, म्हणजे 0 अंश सोडून आणि 90 अंश सोडून 1 अंशापासून ते 89 अंशापर्यंतचे जेवढे कोन असतील ते सर्व म्हणजे लघुकोन. म्हणजे 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान. 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान. 0 मोठा आणि हा 90 झाला त्याच्यापेक्षा थोडा लहान. तर हे जे कोन आहेत हे आपण बघत आहात हे सर्व आहेत लघुकोन. यामध्ये 1 अंश, 2, 3, 4, 5, 10, 20, 25, 50, 60, 70, 80, 85, 89 अंशापर्यंत हे कोन असू शकतात. की 1 अंशापासून ते 89 अंशापर्यंतचा कोन म्हणजे लघुकोन. मग 90 अंशाचा कोन जो असतो त्याला एक नाव आहे आणि ते नाव आहे काटकोन. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. काटकोन दाखवताना या ठिकाणी असा आपण बॉक्स दाखवतो. बॉक्स म्हणजेच 90 अंशाचा कोन. आता 90 पेक्षा मोठा हा 90 आहे असं गृहीत धरा. या 90 पेक्षा मोठा हा झाला विशाल कोन. विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन. आता हा सरळ झालेला आहे. सरळ ज्या वेळेला हे दोन्ही किरण सरळ होतात किंवा एकमेकाच्या परस्पर विरुद्ध दिशेला जातात त्यावेळेला त्या शिरोबिंदू जवळ किंवा त्या बिंदू जवळ ज्या बिंदूमधून हे 2 किरण निघलेले आहे त्या बिंदू जवळ एक कोन तयार होतो. तो कोन म्हणजे जो काही कोनाचं माप असतं त्याला म्हणतात सरळ कोन. हा आहे सरळ कोन. पण सरळ कोन होण्याच्या अगोदर आणि 90 अंशापेक्षा जास्त हे जे माप आहे 90 पेक्षा 91, 92, 93, 100, 120, 130, 140, 170,
79 अंशापर्यंत हे जे कोन असतात या कोनांचं माप त्या सर्व कोनांना आपण म्हणू विशाल कोन. म्हणजे याला काय म्हणू आपण, काटकोनापेक्षा जास्त, काटकोनापेक्षा मोठा व सरळ कोनापेक्षा लहान. काटकोनापेक्षा मोठा व सरळ कोनापेक्षा लहान. तर हे आहे विशाल कोन. याचं माप 91 अंश ते 179 अंश असं आपण लक्षात घ्या. आणि आताच आपण पाहिलं की सरळ कोन. सरळ कोन म्हणजे अशा प्रकारचा. ही आकृती आपण सरळच काढली, पण यामध्ये दोन किरण आहे. समजा हा ओ आहे, ओ बिंदू. या बिंदूमधून एक किरण निघला इकडं ए, आणि या ओ बिंदू पासून एक किरण निघला इकडं बी. ओ ए ओ बी हे दोन किरण निघलेले आहे ओ या बिंदू पासून, आणि दोन्ही किरण परस्पर विरुद्ध दिशेने जात आहे. तर या ठिकाणी 180 अंशाचा कोन तयार होतो आणि त्यालाच म्हणतात सरळ कोन. सरळ कोन किती अंशाचा, 180 अंशाचा. आता सरळ कोनापेक्षाही मोठे कोन असतात. बघा, हा झाला सरळ कोन. हा या ठिकाणी कोन तयार झालेला आहे इथं, हे तर आपण पाहिलंच आहे. हा कोन आहे, हा कोन आहेच. आता सरळ कोनापेक्षाही मोठा झाला म्हणजे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत असा मोठा होत गेला, मोठा होत गेला. तर हा जो कोन आहे आता त्याला म्हणतात प्रविशाल कोन. सरळ कोनापेक्षा मोठा तो आहे प्रविशाल कोन, आणि याचं माप असतं 181 अंश ते 359 अंश. 181 म्हणजे हे झाला 180, त्याच्यापेक्षा आता हे 181 हे चाललं समोर समोर. आता हे किरण ज्या वेळेला खाली खाली जाऊन ज्या वेळेला हे किरण याला टच होईल, याला लागेल, ज्याप्रमाणे हा 0 अंश झाला होता त्याच प्रकारचा जर हा कोन म्हणजे 0 अंशाप्रमाणेच, परंतु किरण हे असं न होता हे असं झालं पाहिजे आणि याला मॅच झालं पाहिजे, टच झालं पाहिजे. तशी जर अवस्था आली तर हा कोन फार मोठा होतो, असा मोठा होतो. म्हणजे इथून सुरू होतो आणि असा पूर्ण गोलाकार जाऊन तो इथपर्यंत येतो, म्हणजे तो पूर्ण एक सर्कल कंप्लीट करतो. आणि अशा वेळेला त्याचं नाव असते पूर्ण कोन. पूर्ण कोन असतो 360 अंशाचा. आणि असं येता 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 या ठिकाणी हे या ए वरच, ओ ए या किरणवरच ते ओबी किरण येते, आणि असं जेव्हा होते तेव्हा त्यावेळेला या ठिकाणी कोन तयार होतो 360 अंशाचा. आणि अशा कोनाला म्हणतात पूर्ण कोन. तर आपल्याजवळ सर्वांजवळच कंपास पेटी असते, आणि कंपास पेटीमध्ये बरेचसे साधनं असतात. त्यांच्या आधारावर आपल्याला असे कोन काढावे लागतात, रेषाखंड काढावे लागतात, बिंदू, वेगवेगळ्या आकृत्या, वर्तुळ असं आपण काढत असतो. तर आपण आता कंपास पेटीमध्ये कोणकोणते साधनं असतात आपण एक एक साधन पाहू. तर ही आहे स्केलपट्टी. तर स्केलपट्टीचा वापर काय होतो की एखादी आकृती आपल्याला मोजायची आहे, एखादा रेषाखंड मोजायचा आहे, एखादा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाची बाजू किती लांब आहे, एखादा चौरस आहे किंवा चौकोन आहे, चौकोनाची बाजू किंवा कुठलीही बाजू, कुठलाही रेषाखंड, त्याचं माप मोजण्यासाठी आपल्याला स्केलपट्टीचा वापर होत असतो. आपण या स्केलपट्टीचा वापर करत असतो. हा आहे गुण्या. या गुण्यामध्ये आपण बघतो की या ठिकाणी एक त्रिकोण काढलेला आहे. हा गुण्या असल्यामुळे या ठिकाणी 90 अंशाचा कोन झालेला आहे, आणि हे दोन्हीही कोन 45 अंशाचे आहे. म्हणजे 45 आणि 45 90, आणि हा 90 तिघांचं मिळून माप किती झालं पाहिजे 180. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे 180. तर हा एक गुण्या आहे. यावरून आपल्याला जर एखादा 45 90चा कोन काढायचा असेल तर आपण या गुण्याचा वापर करू शकतो. एक दुसरा गुण्या सुद्धा असतो आपल्यासोबत कंपासमध्ये. हा दुसरा एक गुण्या असतो. यामध्ये आपल्याला हा 90 अंशाचा कोन आहे, हा 60 अंशाचा कोन आहे, आणि हा 30 आहे. म्हणजे 30 60 आणि 90 या तिघांची बेरीज ही 180 होते. तर हा एक गुण्या आहे. तर गुण्याचा वापर आपल्याला एखादा काटकोन काढायचा आहे तर त्यावेळेला होतो.
त्यानंतर आपल्याकडे आहे हा कंपास. या कंपासमध्ये आपण पेन्सिल टाकून वर्तुळ काढू शकतो. कंपासचं हे लोखंडी टोक आहे ते एका ठिकाणी ठेवावं लागते आणि आपल्याला एखादी आकृती काढायची आहे, वर्तुळ काढायचं आहे किंवा एखादा कोन काढून त्याला दुभागायचा आहे, तर आपल्याला या कंपासचा वापर आपण करतो त्या ठिकाणी. तर आपल्याला या कंपासचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. हा आहे कर्कटक. याला 2 लोखंडी टोकं असतात आणि हे लोखंडी टोक आपण याचा वापर याच्यासाठी करू शकतो की 2 बिंदू काढण्यासाठी किंवा जे 2 बिंदू दिलेले असतात तर त्या 2 बिंदूंवर आपण हे 2 टोकं जर ठेवले तर त्या 2 बिंदूंमध्ये किती अंतर आहे हे आपण सरळ पाहू शकतो. म्हणजे 2 बिंदूवर आपण हे 2 टोक ठेवल्यानंतर आपल्याला परत असं स्केल पट्टीवर लावावं लागते तर किती सेंटीमीटर त्या 2 बिंदूंमध्ये अंतर आहे. आणि तशाच प्रकारचे 2 बिंदू जर आपल्याला दुसरे घ्यायचे असेल तर आपण दुसरीकडे असे ते 2 टोकं ठेवून परत तिथं 2 बिंदू आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे या कर्कटकाचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. या कोनमापकावर आपल्याला दिसत असेल की 0 पासून 90 आणि 180 पर्यंत आणि इथूनही 0 पासून 180 अंशापर्यंत कोणताही कोन मोजण्यासाठी आपल्याला या कोनमापकाचा वापर होत असतो. आपण एक कोन मोजून पाहू. हे असं लावावं लागतं आणि कोणाचं तोंड या दिशेनं आहे तर आपल्याला इकडून मोजावं लागतं. हे जर मोजलं तर जवळपास हा 89 अंशाचा कोन आहे. हे मोजताना सुद्धा आपल्याला कोनमापक या ठिकाणी लावावा लागतो आणि इकडं तोंड आहे इकडून मोजावं लागतं. तर हे आहे जवळपास 100 अंशाचा कोन. म्हणजे अंदाजे आहे, आपण परफेक्ट मोजलं नाही. तर अशा प्रकारे या कोनमापकाच्या सहाय्याने आपण कोनाचं माप मोजू शकतो. आता आपण तिसरी कृती पाहू, कोनदुभाजक काढण्याची कृती. कोनदुभाजक काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक कोन काढावा लागतो. आपण एक कोन काढू. आपण या ठिकाणी एक कोन काढलेला आहे. कोनाचं नाव आहे कोन AOB. आता या कोनाचं माप किती आहे हे आपल्याला माहित नाही, परंतु याच्या दिसण्यावरून आपण हे नक्की सांगू शकतो की हा कोन लघु कोन आहे. म्हणजे याचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. आता आपण या कोनाचा दुभाजक काढू. दुभाजक काढणे म्हणजे काय, तर या कोनाचे 2 सारखे भाग करायचे आहे. म्हणजे एका कोनाचे आपल्याला 2 असे भाग करायचे आहे की दोन्हीही कोन हे सारखे असतील. म्हणजे जर समजा हा 80 अंशाचा कोन असेल तर आपल्याला 40 अंशाचे 2 कोन करायचे आहे. आता ही कृती करण्यासाठी आपल्याला पाहिजे हा कंपास. आता कंपास मध्ये तुम्ही पेन्सिल लावायची आहे. मी या ठिकाणी हा माझा स्केच पेन लावलेला आहे. आता हे लोखंडी टोक या O बिंदूवर ठेवायचं आणि O बिंदूवर ठेवून न हलवता OA या किरणावर आणि याच ठिकाणावरून OB या किरणावर एक कंस मारायचा आहे. आपण हा कंस मारलेला आहे. आता हे माप तुम्ही कमी जास्तही करू शकता, कमीही करू शकता, जास्तही करू शकता. पण आता इथून तुम्हाला दुसरे कंस मारायचे आहे, ते तुमचे कंस मॅच झाले पाहिजे. या हिशोबाने तुम्ही याचं अंतर घ्या. आता मला असं वाटतं की थोडं अंतर वाढवलं पाहिजे म्हणून मी थोडं अंतर वाढवत आहे. आता बघा हा कंस इथं आला. या ठिकाणी लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि इथून एक चाप असा मारला. हे अंतर बदलवायचं नाही. हेच लोखंडी टोक इथं ठेवलं आणि इथून एक चाप असा मारला. 2 चाप या ठिकाणी मारलेले आहे. बघा पहिला कंस इथं आला, 1 2 अंतर कमी जास्त करू शकता. मी थोडं वाढवलं. त्यानंतर इथून एक चाप घेतला इथं आणि इथून मारला, तो आला असं. तर अशा प्रकारे आपण हे चाप घेतले. आता हा जो छेदन बिंदू आहे याच बिंदूला आपल्याला इथं जोडायचा. हा छेदन बिंदू आणि हा आपला O हा शिरोबिंदू हे आपण जोडून घेऊ. तर O या शिरोबिंदू पासून आता आपण हे जोडून घेतला आणि या ठिकाणी दुसरा किरण तयार झाला. तर हा जो किरण आहे याचं नाव आपण देऊ, या छेदन बिंदूला नाव देऊ C. म्हणजे OC हा किरण काय आहे, कोन दुभाजक.
या ओसी मुळे कोन एओसी आणि कोन बीओसी हे दोन कोन तयार झालेले आहे। बघा पहिला कोन कोणता होता, कोन एओबी। आता दोन कोन तयार झाले, कोन एओसी बरोबर, म्हणजे त्याचं माप हे सारखंच आहे, किंवा इथं आपण माप कोन करू, माप कोन एओसी बरोबर माप कोन बीओसी। एओसी हे जे माप आहे हे तेवढंच माप याचं आहे। समजा एओबी जर 80 अंश असेल तर एओसी किती आहे 40 अंश आणि बीओसी सुद्धा किती आहे 40 अंश। तर अशा प्रकारे ही आहे कोनदुभाजक काढण्याची कृती। आता आपण या ठिकाणी काही माप घेतलेले आहे, हा आपला स्वाध्याय आहे। तर हे माप, हे जे कोन आहे हे कोन कोणत्या प्रकारामध्ये मोडतात हे आपल्याला पाहायचं आहे। 4 अंश, 4 अंश हा कोन कोणता असेल, लघुकोन। 0 अंश म्हणजे शून्य कोन, 11 लघुकोन, 112 म्हणजे 90 पेक्षा जास्त, 90 म्हणजे काटकोन, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे विशाल कोन, 90 काटकोन, 180 सरळ कोन, 350 हा आहे प्रविशाल कोन, 281 म्हणजे 180 पेक्षा जास्त, 360 पेक्षा कमी, हे दोघंही 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी हे झाले प्रविशाल। प्रविशाल 179, 180 म्हणजे सरळ, त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे हा झाला विशाल, 179। 160, 160 म्हणजे 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा लहान म्हणजे हा सुद्धा झाला विशाल, 160। 75 लघुकोन, 100 90 पेक्षा मोठा आहे, काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून हा झाला विशाल, 100 अंश। 135 हाही झाला 90 पेक्षा मोठा आणि सरळ कोन म्हणजे 180 पेक्षा लहान आहे, हाही झाला विशाल। 193 हा 180 पेक्षा मोठा आहे, 180 पेक्षा मोठा म्हणजे सरळ पेक्षा मोठा आहे, प्रविशाल, 193। 205 180 पेक्षा मोठा आहे, सरळ पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे म्हणून हा सुद्धा झाला प्रविशाल, 205 अंश। 360 हा झाला पूर्ण, 360 म्हणजे शून्य हे लक्षात घ्यायचं, शून्य कोन म्हणजे शून्य, काटकोन म्हणजे 90, हे एकच येते याच्यामध्ये, एक शून्य म्हणजे फक्त शून्य, काटकोन म्हणजे 90 हा एकच येतो, सरळ मध्ये एकच येतो 180 आणि पूर्ण मध्ये एकच येतो 360, याच्यामध्ये काही दुसरे माप येत नाही। बदलणारे कोणते, लघु कोन याच्यामध्ये भरपूर येतात, विशाल कोन, प्रविशाल कोन हे सर्व बदलणारे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। वर्ग 10वा, वर्ग 12वा इंग्रजी, वर्ग 9वा इंग्रजी, वर्ग 7वा गणित यासाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।